नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, झायडस लाईफ सायन्सेस क्वार्टर 4 रिझल्ट प्रॉफिट ड्रॉप्स मार्जिनली ₹2 1,170.90 crore, फायनल डिव्हिडंड ऑफ ₹11 अनाउन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डिक्रीज होऊन 1,170.90 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 1,182.30 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 17.96%ने इन्क्रीज होऊन 6,527.90 कोटी रुपये आला आहे आणि एक वर्षाआधी या कंपनीचा रेव्हेन्यू होता 5,533.80 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेड या कंपनीने ₹11 फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे फ्रायडे 25 जुलै 2025. चला आता बोलूया DLF लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, DLF लिमिटेड प्लॅन्स टू लॉन्च हाऊसिंग प्रोजेक्ट वर्थ ₹17,000 crore इन फायनान्शियल इयर 2026 टू बूस्ट सेल्स. तर मित्रांनो, काल DLF लिमिटेडचे क्वार्टरली रिझल्ट आले होते आणि मित्रांनो, DLF लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट जबरदस्त आला होता आणि मित्रांनो, आता अशी अपडेट येत आहे की DLF लिमिटेडचा प्लॅन आहे फायनान्शियल इयर 2026 मध्ये 17,000 कोटी रुपयांचा हाऊसिंग प्रोजेक्ट लॉन्च करण्याचा. कशासाठी? आपली सेल्स बूस्ट करण्यासाठी. चला आता बोलूया KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी गेट्स ट्रान्समिशन कनेक्टिव्हिटी फॉर सबसिड्स 642.6 मेगावॅट वाइंड प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, KPI ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी मियानी पॉवर इन्फ्रा LLP या कंपनीला आपल्या गुजरातमधल्या 642.6 मेगावॅटच्या वाइंड प्रोजेक्टसाठी सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी ऑफ इंडियाकडून कनेक्टिव्हिटीसाठी इन प्रिन्सिपल अप्रूव्हल मिळाले आहे. चला आता बोलूया हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने ₹5 डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि मित्रांनो, एवढंच नाही तर या कंपनीने आपला क्वार्टरली रिझल्टसुद्धा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 55,994 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 64,890 कोटी रुपये. तसेच या कंपनीचे सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 58,390 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 64,890 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 3,174 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 5,284 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3,735 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 5,284 कोटी रुपये. तर मित्रांनो, हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडची सेल्स असो किंवा नेट प्रॉफिट असो, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर म्हणा किंवा इयर ऑन इयर बेसिसवर म्हणा, बोथ केसमध्ये जबरदस्तपणे इन्क्रीज झाली आहे. चला आता बोलूया PSU कंपनी NHPC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NHPC लिमिटेड क्वार्टर 4 रिझल्ट नेट प्रॉफिट रायझेस 29% टू ₹894 crore, रेव्हेन्यू डबल बाय 114%
इयर ऑन इयर बेसिस डिव्हिडंड क्लिअर. तर मित्रांनो NHPC लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹5.10 तर मित्रांनो या कंपनीचा म्हणजे NHPC लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 114% इन्क्रीज झाला आहे. म्हणजे NHPC लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो एवढंच नाही तर NHPC लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 29% इन्क्रीज होऊन 894 कोटी रुपये आला आहे. तर मित्रांनो रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला साऊथ वेस्टर्न रेल्वे इंडियन रेल्वेकडून ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो हा ऑर्डर कशासाठी मिळाला आहे इथे तुम्ही वाचू शकता. आणि मित्रांनो या ऑर्डर्सची व्हॅल्यू आहे 253 कोटी 56,11,803.41 रुपये. आणि मित्रांनो हा ऑर्डर 18 महिन्यांमध्ये पूर्ण करायचा आहे फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ LOA. चला आता बोलूया टाटा मोटर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो जॅग्युअर लँड रोवर एम्स टू डबल इंडिया बिझनेस इन 3 to 4 years एक्सपांड प्रोडक्ट्स नेटवर्क. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो जॅग्युअर लँड रोवरचा एम म्हणजे उद्देश आहे येणाऱ्या नेक्स्ट 3 ते 4 वर्षामध्ये इंडियामध्ये आपला बिझनेस डबल करण्याचा. आणि मित्रांनो जॅग्युअर लँड रोवरचा हा अपडेट आहे. म्हणजे मित्रांनो या अपडेटवरून तुम्हाला टाटा मोटर्स लिमिटेडला स्टडी करावा लागेल. चला आता बोलूया ONGC बद्दल म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो ONGC Q4 प्रिव्ह्यू ऑपरेटिंग प्रॉफिट लाईकली टू राईज क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस ऑन फर्म क्रूड प्राइजेस रुपीज डेप्रिशिएशन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो ONGC म्हणजे ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडचा उद्या आपल्याला फायनान्शियल इयर 2025चा Q4चा रिझल्ट पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो त्याआधी ब्रोकरेजचे तुम्ही इस्टिमेट बघू शकता. तर मित्रांनो कोटकचा असा अनुमान आहे की ONGCचा रेव्हेन्यू येऊ शकतो 34,603 कोटी रुपये आणि याचा नेट प्रॉफिट येऊ शकतो 9,679 कोटी रुपये. आणि मित्रांनो इथे तुम्ही प्रत्येक ब्रोकरेजचा इस्टिमेट बघू शकता. आणि मित्रांनो जर आपण ॲव्हरेज बघितला तर ॲव्हरेजनुसार ONGCचा रेव्हेन्यू येऊ शकतो 32,769 कोटी रुपयाचा आणि याचा नेट प्रॉफिट येऊ शकतो 8,646 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा बाय बाय.